महाराष्ट्रात कदाचित लोकांना माहिती नसेल की गोव्यामध्ये लोक जेवण्यासाठी जगतात. बराच पैसा त्यांचा जेवणावरती खर्च होतो, अन्नपदार्थावरती खर्च होतो. प्रत्येक घरामध्ये गोव्याच्या रोज वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि मोठ्या प्रमाणावर मासे मिळत असते. त्यामुळे काय होतं की मासळीचे तर आमच्या घरामध्ये शेकडो प्रकार बनवले जातात आणि एक दिवस बनवलेला प्रकार दुसऱ्या दिवशी असूच शकत नाही. त्यामुळे आता बांगडे यायला लागलेले आहेत. मोठे हिरवेगार बांगडे आता आलेले आहेत. समुद्राचा सगळा रंग त्यांच्यावरती दिसतो आणि त्यामुळे ते बांगडे मिळाल्यावरती आम्हाला लक्षात येतं की या बांगड्याला न्याय द्यायचा असेल तर अशा तऱ्हेचे भरिले बांगडे, म्हणजे आतमध्ये ज्याच्या मसाला टाकलेला आहे अशा तऱ्हेचे बांगडे आम्ही गोव्यामध्ये तयार करतो. त्यामुळे माझी सौभाग्यवती मेलिंदाने ज्यावेळेला हा पदार्थ माझ्यासमोर आणून ठेवला तेव्हा नुसतंच माझ्या तोंडाला पाणी नाही सुटलं. तर मी विचार केला की ही पाककृती नाही तर ही बांगड्यांची कलाकृतीच आहे म्हणा. तर ही सर्वांपर्यंत पोचवायची. तर तिला म्हटलं की मराठी आपल्या सर्व आस्वादक, चांगल्या अन्नपदार्थांच्या आस्वादकासाठी काही गोष्टी तू सांग. म्हणजे पहिली गोष्ट अशी की बांगडे चांगले कसे आणायचे, ओळखायचे. नंतर बांगड्यांचं काय करायचं, नंतर मसाला कसा तयार करायचा, तो आतमध्ये कसा मग व्यवस्थित आतमध्ये तो घालायचा आणि त्याच्यानंतर कसं शिजवायचं हे सगळं तू आता सांग व्यवस्थित सावकाशपणे. बांगडे ताजे असायला पाहिजे. ते मग कट करता असताना त्यात काय करायचं, चाकू घेऊन त्याच्यात स्लिट म्हणजे कट घ्यायचा आतमधून आणि त्याच्यात एक पोकळी करायची तयार. हो, पोकळी तयार करायची आणि त्यात मग मसाला भरायचा. मसाल्यामध्ये काय असतं, हळद असते, हिरवी मिरची असते, हिरवा मसाला, मग कोथिंबीर आणि त्याच्यात चिंच नाहीतर कोकमचं आगळ असतं. अर्क किंवा आगळ म्हणतो आपण, गोव्यात त्याला आगळ म्हणतो. आणि ते सगळं मग मिक्स करून त्याच्यात भरायचं आणि खोबरेल जे असतं किंवा आपण त्याला खोबऱ्याचं तेल म्हणतो मराठीमध्ये, ते घेऊन ते तळायचं असतं. आणि किती वेळ शिजवावं लागतं? 5 मिनिटं. आणि आपल्याला कधी कळतं की ते शिजून तयार झालेलं आहे? त्याच्यावर कलर जो आलेला आहे बघा तुम्ही, रंग जो आहे लालसर असा रंग असतो. आणि कशाबरोबर लोक आता गोव्यात खातात किंवा आता समजा आता महाराष्ट्रातल्या मराठी लोकांनी जे मासे खातात त्यांनी हे आता तयार केलं तर त्यांना आता समजा महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांनी महाराष्ट्राबाहेर सुद्धा कशाबरोबर खायचा याचा विचार केला तर काय सुचवाल तुम्ही? आता गोव्याचे हिंदू लोक आहेत ते शीत कढी बरोबर असे भांगडे खातात. कॅथलिकचे लोक आहेत, आता कॅथलिक मध्ये अरिस्टोक्रॅट्स म्हणून एक हे असते आमच्यात, सरंजामदार. हो, आम्ही जमीनदार किंवा आम्ही त्यांना अरिस्टोक्रॅट म्हणतो. ती अरिस्टोक्रॅटचे लोक असतात ते मेयोनीज मध्ये, म्हणजे मेयोनीज साइड मध्ये असणार, त्यांचा सॅलड असतो आणि फ्रेंच फ्राईज ह्याच्या बरोबर ते लोक खातात. आणि त्यांचा एक फिश कोर्स म्हणून असतो. ते लोक ज्यांना जेवतात ना, कॅथलिक लोक अरिस्टोक्रॅट, ते कोर्सेस मध्ये जेवतात. ते असं काय म्हणतात, थाली जेवत नाही. सो फिश कोर्स मध्ये असे बांगडे असतात, भरिले बांगडे, त्याला ते रेशाद बांगडे म्हणतात. ओके. आणि मग ह्याला पोर्तुगीज मध्ये टेम्पेरवेर म्हणतो. ह्याला हिरव्या मसाल्याला टेम्पेरवेर म्हणतात. पण हा खास गोमंतकी आहे की याच्यावर पोर्तुगीज संस्कार झालेला पदार्थ आहे? पोर्तुगीज संस्कार झालेले नाहीत. हा पूर्णपणे गोव्याचा पारंपरिक बांगडा आहे, पारंपरिक पाककृती आहे. तर मित्र, आता जे प्रेक्षक बघतायत त्यांनी चांगले बांगडे बाजारातून निवडावेत आणि हा प्रकार करून बघावा, कारण याला जास्त वेळ लागत नाही. मसाला अत्यंत सुंदर चांगला हिरवा मसाला बनवा आणि ते पोट चिरून त्याच्यामध्ये टाका. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं जसं पोट चिरलं ती सर्व आपण प्रेरणा लक्षात घ्या. पण यावेळेला आता अफजल खानाचं पोट नाही चिरायचं आपल्याला आता चांगल्या मोठ्या लांब सुंदर हिरव्यागार रंगाच्या अशा बांगड्यांना न्याय द्यायचा असेल तर त्यांचं पोट चिरलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये मसाला भरला पाहिजे आणि नंतर त्याचा व्यवस्थित शिजवून आस्वाद घेतला पाहिजे. आपण मिटक्या मारत राहाल इतका हा सुंदर चविष्ट गोमंतकीय पदार्थ आहे, भरिल्ले बांगडे, स्टफ्ड मॅक्रेल्स.